हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर जसं की आपण काल कोल्हापूरमध्ये होतो, तर आता आपण आज कोल्हापूरवरून निघणार आहोत गोव्याला जाण्यासाठी. तर आता इथून गोव्याला जायला एक 5 तास तरी लागतात. पण आता आपण मध्ये कुठे थांबतोय जेवायला गेलं किती तास लागत आहे, केव्हा आपण पोहोचतोय, मध्ये मध्ये आपण काय काय करतोय, तर ते सगळं आपण बघणार आहोत. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका. तर आता आपण निघूया सगळेजण गोव्याला. चला गाईज. तर आता आपण निघालो आहे. तर आपल्याला वाटेतच आदमापूर हे गाव लागलं. तर या गावामध्ये श्री सद्गुरू बाळूमामा यांचं देवस्थान आहे. जसं आपण काल ज्योतिबाला गेलो होतो, तसंच इथे हे पण खूप मोठं जागृत स्थान आहे. तर ते आपण मंदिराकडे आता जाऊया दर्शनाला. तर तिथे पण कसं आहे आपण ते बघूया. चला. तर आता आपण दर्शनासाठी वरती जाऊया. वरती जाऊन बघूया आता दर्शनासाठी कशी सोय केली आहे ते. चला आता आपण मध्ये जाऊया. हे बघून तुम्हाला असं वाटेल की काहीच गर्दी नाही आहे, पण थोडं थांबा. हे बघा, खूप गर्दी होती. इथे पण दर्शनासाठी खूप गर्दी असते. लाईन होती, 1-1.5 तास लागला आम्हाला दर्शनाला. पण मग मस्त छान दर्शन झालं, एकदम सुंदर, म्हणजे एकदम जाऊन छान दर्शन करता आलं. तर आता आपण मंदिराच्या बाहेर आलो. आता निघूया आता पुढे जायचं. तर आपण काल कोल्हापूरमध्ये येऊन पण आम्ही मार्केटला नव्हतो गेलो, त्यामुळे मला चप्पल घ्यायला जमली नाही. मला चप्पल घ्यायची ती आपण. तर आता आपण इथून चप्पल घ्यायला. रस्त्यात जाता जाता आम्ही थांबलोय जेवण करायला. आणि बाहेर खूप छान पाऊस पडतोय मस्त. आणि त्यामध्ये आम्ही आता मस्त मटण आणि तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, असं धाबा स्टाईल आहे. तिथे आता आम्ही जेवण करतोय. एक मिनिट. मस्त वाटेल. बाहेर पाऊस बघा, पाऊस मस्त वाटते पावसामध्ये. आणि गरम गरम मटण. आमच्या पिल्लूने पण पांढरा रस्सा आणि भात मस्त एन्जॉय केला. तिलाही खूप आवडलं. जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो. तर पावसामुळे खूप सुंदर वातावरण झालं होतं. सर्वीकडे ग्रीनरी होती, खूप छान वाटत होतं. त्यानंतर सर्वांनी गाडीमध्ये गाणे म्हणायला सुरुवात केली. ते गाणे मी नाही टाकू शकत, कारण आपले यूट्यूब काका लगे कॉपीराईट देतात. तर हे सर्वजण कुठलं गाणं म्हणताय ते तुम्हाला समजलंच तर नक्की कमेंट करून कळवा. बाकी आमची पिल्लू तर झोपली होती. कितीही गाण्यांचा आवाज असला तरी झोप महत्त्वाची असते आम्हाला. बाकी गाणं तेवढं सांगा तुम्ही. त्यानंतर मागे आमची मस्ती चालू होती. मस्त छान बाहेर पाऊस पडत होता, छान वातावरण झालं होतं आणि त्यात गाणी चालली होती. खूप खूप मजा आली. खूप हसत होतो आम्ही सर्व. त्यानंतर आम्ही आंबोली घाटामध्ये थोडा वेळ थांबलो, कारण वातावरण इतके सुंदर झाले होते की गाडी थांबवावीच लागली आम्हाला. तर मस्त खूप सुंदर वातावरण वाटत होतं. हे बघा, तुम्ही बघू शकता.
परत चालू परत. तर फायनली फ्रेंड्स आपण गोव्यामध्ये पोहोचलो आहे. तर आता खूप लेट झाला आम्हाला येताना, ट्रॅफिक पण लागले घाटामध्ये. तर आता फायनली पोहोचलो आहे आणि आपला रूम पण इथे कलंगूट बीचच्या जवळच आहे. पण आता आपण लगेच रूमवर जाणार नाही आहोत, कारण सर्वजण खूप थकले पण आहे, सर्वांना भूक पण लागली आहे. तर आपला रूम जवळच आहे. तर आता इथे एक रेस्टॉरंट आहे, तर तिथे आपण आता जेवण करूया आणि मग रूममध्ये जाऊया. तर मी तुम्हाला रूम पण दाखवेल आणि आजूबाजूचा परिसर पण दाखवेल. तर आता पहिले आपण जेवण करूया. तर ही बघा आपली फॅमिली ऑलरेडी जेवायला बसली आहे. यावरूनच तुम्हाला समजेल किती भूक लागली आहे. सर्वांना हाय करा, हाय. तर आता आम्ही जेवण करतो आणि मग भेटतो. तर फ्रेंड्स आता आमचं जेवण वगैरे झालं. जेवण होऊन आता आम्ही रूमवर आलो. लगेज आम्ही ठेवलं आहे रूममध्ये. आता तुम्हाला मी रूम दाखवते. चला. तर अशी काय आहे आपली रूम. आम्ही लगेज वगैरे ठेवलं आहे. आता फ्रेश होतो, झोपतो, आराम करतो. बाकीचा जो बाहेरचा व्ह्यू आहे वगैरे तो मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवते, कारण आता असा अंदाज आहे तुम्हाला दिसणार नाही. तर आता आम्ही फ्रेश होतो, झोपतो, आराम करतो. उद्या सकाळी मस्त छान भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता गोव्यामध्ये आपण काय काय करतोय, काय काय मजा करतोय ते आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बघू. तर ब्लॉग माझे सगळे बघा, शेवटपर्यंत बघा. आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि बाय सर्वांना, गुड नाईट.